नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। बांधकाम कल्याण मंडळमध्ये जेही लाभार्थी आहेत त्यांच्या अनेक अडचणी निर्माण होतात मित्रांनो। जसे की ऑफिसला गेले की त्यांचे अनेकांचे फॉर्म काही कारणामुळे पूर्ण केले जात नाही, तसेच एजंट देखील कामे लवकर करत नाहीत, पैशांची मागणी करतात। तर अशा अनेक बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरिता आम्ही सदैव धडपडत असतो मित्रांनो। पण काही मित्रांना ही माहिती खोटी वाटते, पण पहा, ज्यांना खरोखरच बांधकाम कामगारांच्या प्रश्नांची आम्ही उत्तरे देत नाही असे समजू नका मित्रांनो। आम्ही तुमच्या अशा अनेक अडचणी दूर करण्याकरिता 1 मे रोजी उपोषण देखील केलं आहे। त्यात आम्ही प्रमुख मागण्या घेऊन उपस्थित होतो त्या ठिकाणी। तुमच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, तर अशा कोणत्या समस्यावर आम्ही धडपड केली की तुमच्याही अडचणी दूर होतील, ही सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुमच्या अडचणीविषयी नवीन माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहतील। तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या मागण्या घेऊन आम्ही उपस्थित होतो। जनक्रांती असंघटित बांधकाम कामगार संघटना यांच्या मार्फत लक्षणीय उपोषणासाठी आम्ही प्रमुख मागण्या घेऊन उपस्थित होतो। याच्यामध्ये पहिली मागणी अशी आहे, ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या फॉर्मवरील जो आवक दिनांक असतो आणि जो आवक क्रमांक देखील असतो, नियुक्ती तारीख ही चुकीच्या पद्धतीने भरलेली आहे, म्हणून फॉर्म रिजेक्ट करणे हे बंद करावे शासनाने। तर याच्या संदर्भात शासनाने योग्य ते पाऊल उचलावे, हे देखील आम्ही प्रश्न मांडलेला आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने भरलेले फॉर्म तपासताना तपासणी कर्मचाऱ्यांकडून चुकीचा तालुका भरलेला आहे असे सांगून फॉर्म रिजेक्ट करणे हे देखील त्याने बंद करावे। त्यानंतर आहे तिसरं पॉइंट आहे, कामगारांच्या मुलांचे वारस नोंद किंवा मोबाईल नंबर नोंद करून घेण्याकरिता कामगारांना रांगेत उभे करणे व एजंट मार्फत आलेल्या फॉर्मचे वारस नोंद करणे त्वरित बंद करावे। म्हणजेच जे काही आता स्वतः जातात बांधकाम कामगाराचे नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावर, त्यांची योग्य ते उत्तरे त्यांना दिली जात नाही, तर त्याआधी जे एजंट आहेत त्यांचे कामे तिथे लवकर करून घेतलं जातं। तर ही जी पद्धत आहे ही देखील बंद करावे, हे देखील आम्ही मागणी त्यांच्या पुढे मांडलेली आहे। त्यानंतर आहे चौथा पॉइंट, कामगार सेतू सुविधा केंद्रातील दलालांची एजंटगिरी बंद करावी। जे एजंट लोक आहेत मित्रांनो, अशा भरपूर कामगार कल्याणमध्ये जे आहेत लाभार्थी त्यांचा त्रास होतोय, एजंट भरपूर पैशांची मागणी देखील करतात, तर हे बंद करावे, हे देखील मागणी आम्ही उपस्थित केलेलं आहे। त्याच्यानंतर आहे पाचवं, बांधकाम कामगारांना मिळणारे जे गृहोपयोगी वस्तू आहेत, त्याच्यामध्ये भांडे वगैरे जे संच असतील ते लवकर त्यांचे वितरित करणे चालू करावे, हे देखील मागणी आम्ही या शासनापुढे मांडलेली आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही लाभार्थी आहेत त्यांच्या जे काही अशा अडचणी आहेत त्या अडचणींना सदैव आम्ही घेऊन शासनापुढे जात असतो मित्रांनो। तर पाहिलं मित्रांनो, तुमच्या आमच्या बांधकाम कामगारांच्या अडचणी दूर व्हाव्या याकरिता सतत मागण्या आम्ही शासनापुढे मांडत असतो, ठेवत असतो। यामध्ये लक्षणीय बदल होतीलच, तसे अपडेट देखील तुम्हाला या चॅनलवरती मिळेलच मित्रांनो। त्याकरिता चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओत। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।